आतापर्यंत आपण पाहिले आहे की 10वीची बोर्डाची परीक्षा असेल किंवा 12वीची बोर्डाची परीक्षा असेल, या परीक्षांमध्ये खूप काही स्कॅम किंवा फ्रॉड होतात. परंतु आपण कधी असे पाहिले आहे का की भारतातील सगळ्यात महत्त्वाची परीक्षा ती म्हणजे यूपीएससीची परीक्षा, आणि त्या परीक्षेच्या प्रवेशामध्ये स्कॅम झालेला आहे. तर हे अगदी खरं आहे आणि ते नाव आहे पूजा खेडकर. यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 2 वर्षाचा प्रोहिबिशन पिरियड पूर्ण करावं लागतं. त्यानंतरच कोणताही IAS अधिकारी हा पक्का IAS अधिकारी होतो. अगदी तसाच 2 वर्षाचा प्रोहिबिशन पिरियड पूर्ण करण्यासाठी पूजा खेडकर या पुण्यामध्ये रुजू झाल्या आणि अगदी त्याच वेळी त्यांनी स्वतःच्या पर्सनल ऑडीला माग महाराष्ट्र शासनाची प्लेट लावली आणि गाडीवरती सरकारी दिवा लावला आणि या सर्व गोष्टींची परवानगी नसताना या सर्व गोष्टी केल्या. त्यानंतर त्यांनी स्वतःला स्वतंत्र चेंबरची मागणी सुद्धा केली, जी की एका ट्रेनी IAS अधिकाऱ्याला त्याची परवानगी नाही. त्यानंतर पुण्याचे जे काही डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत सुहास दिवसे, त्यांनी हा सर्व रिपोर्ट त्यांच्या तक्रारी घेतल्या आणि जे नितीन गद्रे आहेत महाराष्ट्राचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी त्यांच्याकडे पाठवला. पूजा खेडकर यांची संपूर्ण केस जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 4 पॉईंट आपण लक्षात घेतले पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा यूपीएससीच्या प्रवेशासाठी दिलेले त्यांनी आरोग्याचे प्रमाणपत्र. त्यानंतर आपण पाहू शकतो की ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळून त्यांनी घेतलेला प्रवेश. त्यानंतर एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे त्यांनी 2 नावाने आतापर्यंत यूपीएससीची परीक्षा दिलेली आहे. आणि त्यानंतरचा सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की त्यांचे घरचे बॅकग्राऊंड, हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ही संपूर्ण केस समजून घेण्यासाठी. पूजा खेडकर या यूपीएससी परीक्षा पात्रता ठरली त्यावेळेस त्यांनी जो मल्टिपल डिसॅबिलिटीजचा जो आरक्षणाचा फायदा होता म्हणजेच लेवल 5चा, ज्यामध्ये त्यांना खूप सारे डिसॅबिलिटीज आहे असे त्यांनी दाखवण्यात आले आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्यांच्या गुडघ्यामध्ये 7% कायमस्वरूपी डिसॅबिलिटी आहे आणि त्याचे प्रमाणपत्र त्यांनी YCM रुग्णालय जे पिंपरी चिंचवडचे आहे म्हणजे यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथील प्रमाणपत्र दाखवले आहे. त्यानंतर दुसरे म्हणजे की त्यांना दृष्टीबाबत सुद्धा एक डिसॅबिलिटीज आहे हे सुद्धा दाखवलेलं आहे. परंतु याबाबत सुद्धा संशय व्यक्त केला जातोय, कारण की ज्या वेळेस त्यांनी MBBSची परीक्षा पात्र केली आणि पूर्ण केली त्यावेळेस त्यांनी फिट आहे असा दाखला त्या परीक्षेच्या ग्रॅज्युएशनच्या वेळेस दाखवला होता आणि आता यूपीएससीच्या प्रवेशावेळी त्यांनी डिसॅबिलिटीचा दाखला दाखवला आहे. या सर्व गोंधळामुळे त्यांच्या या प्रवेशाबाबत सुद्धा संशय व्यक्त केला जात आहे. एम्स रुग्णालयाने वारंवार पूजा खेडकर यांना वैद्यकीय तपासणीसाठी बोलवले होते, तरीही पूजा खेडकर तेथे हजर राहिल्या नाही. त्यामुळे एम्स या रुग्णालयाने DOPT म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग यांना एक लेटर पाठवले आणि त्यांना हजर राहण्यासाठी ताकीद दिली. एवढे होऊनही त्या हजर न राहिल्यामुळे शेवटी एम्स रुग्णालयाने DOPTला सांगण्यात आले की या यूपीएससीच्या कॅन्डिडेटची तुम्ही पात्रता कॅन्सल करू शकता. आणि हेच कळाल्यानंतर पूजा खेडकर आणि त्यांचे वकील हे कॅटकडे गेले आणि तेथे त्यांनी एक सुनावणी केली, जेथे सांगण्यात आले की या वैद्यकीय चाचणी करू शकत नाही कारण की त्यांना एक मानसिक त्रास आहे ज्याला आपण क्लॉस्ट्रोफोबिया म्हणू शकतो. म्हणजे एखादी व्यक्ती जर एखाद्या बंद खोलीमध्ये किंवा MRI स्कॅनमध्ये जर गेल्यानंतर त्याला तिथे भीती वाटते, त्यामुळे हे कॅन्डिडेट तिथे स्कॅन करू शकत नाही. कॅटने हा त्यांचा प्रस्ताव नाकारला आणि कॅन्डिडेटला ही चाचणी करण्यासाठी सक्ती केली. परंतु नंतर पूजा खेडकर आणि त्यांचे वकील हे मुंबई हायकोर्टात गेले आणि मुंबई हायकोर्टामध्ये सांगण्यात आले की एम्स रुग्णालयाने एक दुसरी वेगळी पद्धत पार पाडावी जेणेकरून त्यांची वैद्यकीय चाचणी एक वेगळ्या पद्धतीने होईल त्यांच्या मानसिक आजारामुळे. परंतु हे सर्व येथेच थांबले आणि याची पुढे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पूजा खेडकर यांनी मल्टिपल डिसॅबिलिटीजचे लेवल 5चे आरक्षण घेताच त्याचप्रमाणे ओबीसीच्या आरक्षणाअंतर्गत सुद्धा फॉर्म भरलेला आहे आणि ते सुद्धा त्यांना आरक्षण मिळालेले आहे. परंतु जर ओबीसीचं आरक्षण मिळालं असेल तर त्यांचा आपण संपूर्ण प्रॉपर्टीचा जर अंदाज पाहिला तर हे आरक्षण सुद्धा त्यांना मिळणं गरजेचं नव्हतं. म्हणजे जर अहमदनगर आणि पुण्यामध्ये एकूण त्यांच्या 7 प्रॉपर्टीज आहेत आणि त्या टोटल 7 प्रॉपर्टीची टोटल किंमत जर आपण पाहिली तर ती 17 करोड रुपये आहे आणि त्यातून येणारं वार्षिक उत्पन्न हे 48 लाख रुपये आहे. म्हणजे एवढं सर्व उत्पन्न असून सुद्धा त्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळालेले आहे आणि क्रिमिलियर सुद्धा त्या पास झालेल्या आहेत. यावरती सुद्धा संपूर्ण संशय घेतला जात आहे. परंतु यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या आई आणि वडील दोघं सेपरेट असल्यामुळे त्यांचे जे काही उत्पन्न आहे ते 0 आहे. म्हणजे उत्पन्न काही न दाखवता त्यांनी हा आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे. पूजा खेडकर यांनी आतापर्यंत 11 वेळा यूपीएससीची परीक्षा दिलेली आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 2019 ते 2020 या काळामध्ये ज्यावेळेस परीक्षा दिली त्यावेळेस त्यांनी त्यांचे स्वतःचे नाव पूजा दिलीपराव खेडकर असे दिले होते. त्यानंतर 2020 आणि 21 मध्ये ज्यावेळेस यूपीएससीची परीक्षा दिली त्यामध्ये त्यांचे नाव पूजा दिलीपराव आणि मनोरमा खेडेकर असे नाव होते आणि हे दोन्ही नावं यूपीएससीच्या लिस्टमध्ये
नमूद आहेत आणि अशा प्रकारे 11 वेळा त्यांनी परीक्षा देताना 2 वेळा नाव बदलले आहेत. त्यामुळे हे प्रकरण अजूनही जास्त पुढे चालू आहे. पूजा खेडकर यांचे संपूर्ण जर फॅमिली बॅकग्राऊंड पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की फॅमिली बॅकग्राऊंड सुद्धा त्यांचं चांगलं आहे. म्हणजेच त्यांची आई एक सरपंच आहे, त्यांचे वडील सुद्धा एक चांगले राजकारणी आहेत आणि त्यांचे आजोबा सुद्धा एक पूर्वी ब्युरोक्रॅट्स होते. म्हणजेच आपण पाहू शकतो की घरची फॅमिली सुद्धा इन्कम चांगला आहे. त्याचप्रमाणे एक नुकताच व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यांच्या आईचा की जे एक बंदूक आणि घेऊन किंवा पिस्तूल घेऊन एका शेतकऱ्याला धमकवत आहे जागेसाठी. याबाबत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे आणि इतर 7 जणांवरती सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे पुण्यातल्या पौड या ठिकाणी. परंतु ते पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा अजून हजर झालेल्या नाही. पूजा खेडकर यांच्या केसचे आपण संपूर्ण कारण आणि माहिती जाणून घेतल्यावर आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात येते की UPSC सारख्या मोठ्या परीक्षेत सुद्धा इथं भारतामध्ये एवढा मोठा स्कॅम होत आहे. म्हणजेच ही जी परीक्षा जिथे 1-2 मार्कांसाठी सुद्धा विद्यार्थी नापास होत आहेत तिथे सुद्धा स्कॅम होत आहेत. म्हणजे एखाद्याची जर रेस सुरू होत आहे त्या रेस सुरू होण्याच्या आधीच लोक पुढे जात आहेत. म्हणजेच अजून सुद्धा राजकारणी लोकांच्या ओळखीवर किंवा इतर साऱ्या गोष्टीवर स्कॅम करून ही परीक्षा पास केली जात आहे.